मोहित कंबोज यांना मुंबईतील 30 एसआरए प्रकल्प कसे मिळाले? काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप. संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी. मला मिळालेल्या 30 पैकी 5 एसआरए प्रकल्पांची यादी द्या. आरोप सिद्ध न केल्यास वर्षा गायकवाडांनी राजीनामा द्यावा. भाजप नेते मोहित कंबोज यांचं आव्हान. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा संपन्न. गुजरातचे राज्यपाल असलेले देवव्रत महाराष्ट्राचे अतिरिक्त राज्यपाल म्हणून कार्यभार पाहणार. महाराष्ट्राचे अतिरिक्त राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांनी शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती. मात्र कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर. हुंडई मोटर्स इंडिया महाराष्ट्राला सीएसआर म्हणून 59 कोटी रुपये देणार. वृक्षारोपण, वाहतूक, सामाजिक कल्याण योजना यासाठी देणार सहकार्य. मनसुखी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. सामाजिक जाणीवेबद्दल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आभार. महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये 2399 प्रकारच्या उपचारांचा समावेश होणार. नागरिकांच्या सुविधेसाठी एआय चॅटबोटसह ॲप विकसित करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. हैदराबाद गॅझेटच्या विरोधामधील याचिका मुंबई हायकोर्टानं स्वीकारली. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता. हैदराबाद गॅझेटच्या विरोधामध्ये अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना वकील विनीत धोत्रे यांनी याचिका दाखल केली आहे. धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्रासाठी सीएससी सेंटरवर एकही अर्ज दाखल नाही. अर्ज स्वीकारण्याबाबत सेंटर चालकांना गाव पातळीवरच्या समितीच्या सूचना नाहीत. सूचनेनंतरच अर्ज दाखल करून घेणार. संजय गांधी नॅशनल पार्कमधील कबूतरखान्याचं उद्घाटन. मंत्री मंगलप्रभात लोढांच्या हस्ते कबूतरखान्याचं उद्घाटन. प्रत्येक वॉर्डमध्ये अधिकृत कबूतरखाने उभारू. मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया. नवरात्रीनंतर राज ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर जाणार. वैभव खेडेकरांच्या हकालपट्टीनंतर राज ठाकरे कोकणामध्ये मनसेचा नवा चेहरा देणार. रत्नागिरीमधील मनसेच्या नव्या चेहऱ्याची लवकरच घोषणा. शिवतीर्थावर पार पडली कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक. धुळे शहर विधानसभा निवडणुकीत 45,000 बोगस मतदार. माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप. 27,000 बोगस मतदार असल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा दावा. भगव्या शालीवरून मंत्री नितेश राणे उदय सामंतांमध्ये वाकयुद्ध. रत्नागिरीमधल्या लोकांनी जास्तीत जास्त भगवे मफलर वापरण्याचा राणेंचा सल्ला. तर भगवी शाल काढली तर मी हिंदू नाही असं उद्या काही जण म्हणतील. उदय सामंतांचा राणेंना टोला.